नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याचा पालकमंत्री नेमका कोण बनणार असे प्रश्नचिन्ह बरेचसे उपलब्ध झालेले होते. आणि त्याचं कारण म्हणजे सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील, संदीप क्षीरसागर असतील, बरेचसे वेगवेगळे नेते, संभाजीराजे छत्रपती असतील, यांनी एक मागणी लावून धरली होती. ती म्हणजे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री किंवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा मंत्रिपदाचा लवकरात लवकर अजितदादांनी घेतला पाहिजे आणि या सरकारनं घेतला पाहिजे. बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा किंवा पालकमंत्रीपदाचा जो प्रश्न होता, तो प्रश्न आता सोडवण्यात आलेला आहे. तो प्रश्न असा सोडवण्यात आलेला आहे, की धनंजय मुंडे यांना कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्री केलं नसून धनंजय मुंडे यांना फक्त मंत्री ठेवलेलं आहे आणि स्वतः अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झालेले आहेत. तर याच्या मागे नेमके कारणे काय काय आहेत आणि धनंजय मुंडे यांचा नेमका गेम कोणी केला आहे? फडणवीस आणि अजित पवारांमध्ये नेमकी चर्चा काय झाली असावी, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी पुढे जाण्याअगोदर अशाच वेगवेगळ्या विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांचं प्रकरण ज्यावेळेस पासून उघडकीस आलं होतं, त्यावेळेस पासून एक नेता टार्गेट होते. एक बडा नेता त्यामध्ये हात मानला जात होता किंवा त्यांच्यावर आरोप झाले असे, की बड्या नेत्याचा हात आहे म्हणून, तो म्हणजे धनंजय मुंडे. बऱ्याच जणांनी सांगितलं, की आका जे मेन आका आहेत ते धनंजय मुंडे आहेत. आणि त्याच्यामुळे सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील, संदीप क्षीरसागर असतील, यांनी बरीचशी माहिती किंवा बरेचसे नवे खुलासे हे मीडियासमोर केले. आणि ते मीडियासमोर खुलासे केले असताना त्यांनी एक मागणी लावून धरली, ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या आणि लवकरात लवकर धनंजय मुंडे यांना राजीनामा घेऊन मुक्त करा. आणि त्यांना जर पालकमंत्रीपद दिलं, स्वतः छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी एक इशारा दिला होता, की जर बीडमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद भेटलं, तर मी स्वतः किंवा छत्रपती आमचं जे घराणं आहे, जे आमचं कुटुंब आहे, ते स्वतः बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारणार किंवा पालकत्व स्वीकारणार. स्वतः ते छत्रपती घराणं पालकत्व बीड जिल्ह्याचं स्वीकारणार. आणि अशा गोष्टीमुळे सगळी महाराष्ट्रात चर्चा रंगू लागली आणि सगळ्या सोशल मीडियाद्वारे सुद्धा हे सगळं व्हायरल होऊ लागलं. संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे वाल्मिक कराडावर जे आरोप व्हायचे, जे वाल्मिक कराड यांचा धनंजय मुंडे यांसोबत जो जवळीक संबंध होता, याच्यातूनच धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट करूनच हे पालकमंत्रीपद आज गेलेलं दिसत आहे. कारण पालकमंत्रीपद हे कुठंच जाणार नव्हतं. एक नेता फिक्स होता किंवा पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या दोघांपैकी एक जणाला नक्कीच मिळणार होतं. परंतु या दोघांनाही आता डावललेलं दिसते. पंकजाताई ह्या जालन्याच्या पालकमंत्री झाल्या आहेत, परंतु धनंजय मुंडे यांना कुठलंच पालकमंत्रीपद दिलेलं नाही आहे. याच्या मागची एक खरं कारण सुद्धा धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. धनंजय मुंडे स्वतः म्हणाले, मी स्वतः अजितदादा पवार यांना भेटलो होतो. पाठीमागे एक भेटी झाल्या होत्या. त्यावेळेस मीडियामध्ये चर्चा अशी झाली होती, त्या चर्चेमध्ये की धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा आपल्या मंत्रिपदाचा दिला आहे. परंतु ते अजितदादा अनसोल्ड करण्यात किंवा अजितदादा हे मीडियासमोर सांगण्यात गेले आहेत, की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. परंतु धनंजय मुंडेंनी आता सकाळी त्याचा खुलासा केला आणि त्यावेळेस ते बोलताना म्हणाले, की मी त्यावेळेस राजीनामा वगैरे काही दिलेला नव्हता. त्यावेळेस मी अजितदादांना हे बोलायला गेलो होतो किंवा अजितदादांना मी हे सांगितलं होतं, की मला कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्रीपद किंवा पालकमंत्री व्हायचं नाही आहे. तुम्ही स्वतः आमच्या बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपद व्हा, अशी मी मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती, धनंजय मुंडे यांनी. आणि याच्यावरच आता असा एक निष्कर्ष निघालेला आहे, की आणि हे पालकमंत्रीपद जर कोणामुळे धनंजय मुंडे यांचं गेलं असेल, तर त्याच्यातले मेन आहेत म्हणजे सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील. यांच्यामुळे आज धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे. आणि हे पालकमंत्रीपद जायची कारणंही भरपूर आहेत. याच्या मागचे बरेचसे जवळचे संबंध हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आहेत किंवा त्यांचे सगळे जे कार्यकर्ते होते, ते कार्यकर्ते वाल्मिक कराडांसोबत होते. त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे टार्गेट होत होते आणि ह्या टार्गेटवरूनच धनंजय मुंडेंना सगळ्या राजकारण्यांनी किंवा सगळ्या समाजसेवकांनी हे घेरलेलं होतं. शेवटी अंजली दामानी असतील, यांचं सुद्धा मोठं क्रेडिट याच्यामध्ये आहे आणि क्रेडिट म्हणण्यापेक्षा एक मोठा वाटा हा अंजली दामानी यांचा आहे. अंजली दामानी या स्वतः बीडमध्ये जाऊन उपोषणाला बसल्या होत्या. बीडमध्ये उपोषण केलं आणि सतत एक मागणी त्यांनी लावून धरली होती, ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा लवकरात लवकर घ्यायला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद नाही द्यायला पाहिजे आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये नेमकं कटकारस्थान काय झालं असून देवेंद्र फडणवीस नेमकं अजित पवारांना नेमकं काय सांगितलं असावं, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.